श्री स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो, डोळे पुसून टाका. तब्बल 150 वर्षानंतर साक्षात काळाचे चक्र फिरले आहे. आजवर तुम्ही अनेक दुःखे भोगली, अपमानाचे विष पचवले आणि माझे चांगले दिवस कधी येणार या एकाच प्रश्नाने रात्रीची झोप उडवली ना. तुमच्याच राशीत बसलेल्या शनिदेवाच्या कठोर साडेसातीने तुमची अनेक वर्ष परीक्षा घेतली, पण आता थांबण्याची वेळ आली आहे. तुमच्या कुंडलीतील ग्रह नक्षत्राची तब्बल 150 वर्षानंतर अशी काही पलटी मारली आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि संकटाचा अंधार एका झटक्यात नष्ट होणार आहे. साक्षात काळपुरुषाने स्वतःची चाल बदलली असून विधात्याने तुमच्या नशिबाचे कुलूप उघडण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. ज्याने तुम्हाला आजवर कमी लेखले तेच आता तुमच्या चरणी नतमस्तक होणार आहेत. हा केवळ एक योगायोग नाही, तर निसर्गाचा तुमच्यासाठी असलेला सर्वात मोठा न्याय आहे. सर्व भोग भोगले, आता फक्त राजेशाही दिवस येतील हा दैवी संकेत घेऊन साक्षात लक्ष्मी नारायण तुमच्या दारी चालून येत आहेत. तुमच्या आयुष्यात आता अशा महा आनंदाच्या 5 बातम्या घडणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. इतकेच नव्हे तर तुमच्या हाती एक अशी सोन्याची अंडी देणारी कोंबडी लागणार आहे जी तुमच्या 7 पिढ्यांना बसून खाऊ घालेल एवढा पैसा खेचून आणणार आहे. चला तर मग अत्यंत लक्ष देऊन ऐका. ग्रह नक्षत्रांच्या या महापरिवर्तनामुळे कुंभ राशीच्या आयुष्यात नेमके काय घडणार आहे ही सर्वात मोठी दैवी भविष्यवाणी मध्येच सोडू नका. तुम्हाला शेवटपर्यंत ही भविष्यवाणी बघा, यातील शब्द न शब्द तुमच्या आयुष्याशी जोडलेला आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गेले अनेक महिने किंबहुना अनेक वर्ष तुम्ही ज्या भयंकर मानसिक त्रासातून आणि आर्थिक संकटातून जात होता त्याला आता पूर्णविराम मिळणार आहे. शनीच्या साडेसातीचा सर्वात कठीण टप्पा आता पार पडला असून गुरु आणि शनीची अशी काही अद्भुत युती झाली आहे जी तब्बल 150 वर्षानंतर तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहे. आजवर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करून पदरी फक्त अपयश आणि निराशाच आली, पण आता विधात्याने तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या आयुष्यातील दुःखाचा काळ संपून आता सुखाचा महापूर येणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्यावर जळणाऱ्यांनी आणि तुम्हाला कमी लेखणाऱ्यांनी आता तुमचे वैभव पाहण्यासाठी तयार राहावे, कारण ग्रह नक्षत्रांचे हे महापरिवर्तन तुमच्यासाठी राजयोग घेऊन आले आहे. शनीची वक्रदृष्टी आणि प्रतिकूल ग्रहांचा अशुभ प्रभाव तुमच्या राशीवरून पूर्णपणे हटला असून गुरुग्रहाची अमृतदृष्टी आता थेट तुमच्या भाग्यस्थानावर पडत आहे. यामुळे जुनी कोर्ट कचेरीची प्रकरणे, घरातील अंतर्गत कलह आणि शरीराला पोखरत असलेले आजारपण एका झटक्यात नष्ट होणार आहे. सर्व भोग भोगले, आता फक्त राजेशाही थाट असेल हा निसर्गाचा नियम आता तुमच्या बाबतीत तंतोतंत खरा ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, कान देऊन ऐका. तुमच्या आयुष्यात आता पैशाचा पाऊस, 2 गुपिते आणि कर्जमुक्तीचे महायोग आला आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गेले अनेक महिने तुम्ही एका पैशासाठी जो संघर्ष केला आहे तो आता कायमचा संपणार आहे. साक्षात लक्ष्मी नारायण तुमच्या दारी चालून येत असून तुमच्या हाती एक अशी सोन्याची अंडी देणारी कोंबडी लागणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. याचा सरळ अर्थ असा की तुमच्या उत्पन्नाचा एक असा गुप्त आणि भक्कम आणि कायमस्वरूपी मार्ग सापडणार आहे जिथून धनाचा ओघ कधीच थांबणार नाही. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायात अशी अद्भुत भरभराटी होईल की तुमचे प्रतिस्पर्धी थक्क होऊन पाहतच राहतील. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी अचानक मोठे धनलाभ आणि बढतीचे योग निर्माण होत आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी मिळवण्यापूर्वी तुमच्या आजूबाजूला 2 अत्यंत गुप्त आणि चमत्कारिक संकेत मिळतील. हे साक्षात लक्ष्मीच्या आगमनाची नांदी असेल. पहिला संकेत म्हणजे तुमच्या उजव्या हाताच्या तळहाताला वारंवार विनाकारण खाज सुटू लागेल आणि दुसरा संकेत म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अचानक काळ्या मुंग्यांचे थवे जमा होतील. जर तुमच्यासोबत असे घडत असेल तर समजून जा की तुमची गरिबी संपण्याची वेळ आली आहे. या बदलाची सुरुवात होण्याच्या गुप्त वेळेत म्हणजेच रात्री 12 ते 3च्या दरम्यान तुम्हाला स्वप्नात पाणी, मंदिर किंवा पूर्वज दिसतील. हे स्वप्न चुकूनही कोणाजवळ उघड करू नका, अन्यथा मिळणारे धन अर्ध्यावरच थांबेल. कुंभ राशीच्या जातकांनो, ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी तुमच्या घरात एवढी सुखसमृद्धी आणि अफाट संपत्ती खेचून आणेल की तुमची येणारी 7 पिढी अत्यंत आरामीत बसून खातील.
आजवर ज्या पैशासाठी तुम्हाला इतरांसमोर हात पसरावे लागले, स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवावा लागला, तो गरिबीचा आणि पैशाच्या चणचणीचा काळ आता इतिहास जमा होणार आहे. हा कोणताही सामान्य बदल नाही, तर तुमच्या प्रामाणिक कष्टाचे आणि संयमाचे फळ निसर्ग तुम्हाला परत करत आहे. घरातून दारिद्र्य बाहेर पडून ऐश्वर्याचा प्रवेश होणार आहे, ज्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य एका रात्रीत पलटून जाईल. कुंभ राशीच्या जातकांनो, या महाबदलाची दुसरी बाजू म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारी पहिली आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी, जी तुमच्या कुंडलीतील प्रबळ भाग्यस्थानामुळे शक्य होणार आहे. ज्या पैशाची आशा तुम्ही पूर्णपणे सोडून दिली होती, ते हक्काचे पैसे कोणीतरी कपट करून बुडवले होते किंवा जुन्या गुंतवणुकीत अडकून पडले होते, ते सर्व धन आता व्याजासह सन्मानाने तुमच्याकडे परत येणार आहे. पण हा अडकलेला पैसा लवकरात लवकर खेचून आणण्यासाठी साधू महाराजांचा एक तोडगा अवश्य करा. बुधवारी किंवा शनिवारी रात्री एका काळ्या कपड्यात थोडे काळे तीळ आणि ₹1 नाणे बांधून ते पिंपळाच्या झाडाखाली ठेवून या आणि मागे न पाहता सरळ घरी या. हा तोडगा करताच रखडलेले पैसे डोळ्यादेखत तुमच्याकडे परत येतील. कुंभ राशीच्या जातकांनो, या अद्भुत धनलाभासोबतच तुम्हाला ज्या सर्वात मोठ्या चिंतेतून मुक्ती मिळणार आहे, ती म्हणजे संपूर्ण कर्जमुक्ती. डोक्यावर असलेला कर्जाच्या डोंगरामुळे आणि लोकांच्या तगाद्यामुळे जर तुमची रात्रीची झोप उडाली असेल, तर आता निश्चिंत व्हा. शनिदेवाच्या कृपेने तुमच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे बर्फासारखे वितळून नष्ट होणार आहे. तुम्ही कर्जाच्या चक्रव्यूहातून पूर्णपणे बाहेर पडून एका राजासारखा मोकळा आणि समाधानाचा श्वास घेणार आहात. हा चमत्कार पाहून तुमचे शत्रू आणि जळणारे लोक तोंडात बोट घालतील. आता पुढील भागामध्ये अशा गोष्टी उघड होणार आहेत, ज्या तुमच्या शत्रूचा थरकाप उडवतील. कुंभ राशीच्या जातकांनो, कान डोळे नीट देऊन ऐका. आता तुमच्या शत्रूचा थरकाप उडणार आहे. घरात आनंदाचा महापूर येणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, ग्रह नक्षत्रांचे हे महापरिवर्तन आता तुमच्या घरात अशा काही महाआनंदाच्या बातम्या घेऊन येत आहे, ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होता. पण याआधी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट करावी लागेल. साधू महाराजांच्या आदेशानुसार तुमच्या घरातील मुख्य प्रवेशद्वारावर असलेली कोणतीही तुटलेली वस्तू, जुने खराब झालेले पादत्राणे, बंद पडलेली घड्याळे आणि सुकलेली झाडे आजच्या आज बाहेर फेकून द्या. या वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा पसरवत आहेत, ज्यामुळे तुमच्या घरात सुख शांती येण्यास अडथळा निर्माण होत आहे. जशा या निरुपयोगी वस्तू तुम्ही घरातून बाहेर काढाल, तशी तुमच्या घरात दुसरी आणि तिसरी महाआनंदाची बातमी थेट प्रवेश करेल. कुंभ राशीच्या जातकांनो, घरातील नकारात्मकता दूर होताच तुमच्या कुटुंबात गेले अनेक वर्ष चाललेले अंतर्गत कलह, मालमत्तेचे वाद आणि नातेवाईकांमधील कोर्ट कचेरीची प्रकरणे एका झटक्यात संपतील आणि निकाल तुमच्या बाजूने लागेल. घरात सुख, समृद्धी आणि आपुलकीचे वातावरण निर्माण होईल. याचसोबत तिसरी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या घरात नवीन पाहुण्याचे म्हणजेच बालकाचे आगमन होईल किंवा विवाहयोग्य मुलामुलींचे संबंध अत्यंत श्रीमंत आणि चांगल्या घरात पक्के होतील. तुमच्या मुलाच्या करिअरमध्ये आणि शिक्षणात मोठे यश मिळण्याची बातमी ऐकून तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल आणि समाजात तुमची मान गर्वाने उंच होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, यानंतर सुरू होतो तुमच्या भौतिक सुखाचा सुवर्ण काळ. चौथी महाआनंदाची बातमी तुमच्या हक्काच्या स्वप्नांशी संबंधित आहे. अनेक वर्षापासून स्वतःचे हक्काचे घर, नवीन फ्लॅट किंवा सोन्यासारखी जमीन घेण्याचे तुमचे स्वप्न पैशाच्या अभावामुळे रखडले होते. पण आता साक्षात शनी आणि गुरु महाराजांच्या कृपेने या वर्षात तुमची स्वतःची हक्काची वस्तू खरेदी करण्याचे योग 100% जुळून आले आहेत. यासोबतच तुमच्या दारात नवीन आलिशान वाहन उभे राहील. ज्या सुखाची तुम्ही अनेक दिवसापासून वाट पाहत होता, ते सुख आता तुमच्यासोबत येणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, 5वी महाआनंदाची बातमी ऐकून तुमचे शत्रू भीतीने थरथर कापायला लागतील. समाजात, नोकरी किंवा व्यवसायात तुमचा मान सन्मान आणि कीर्ती चहूबाजूने पसरेल. पण इथेच तुम्हाला अत्यंत सावध राहायचे आहे. साधू महाराज चेतावणी देतात की तुमचे यश आणि प्रगती पाहून तुमच्याच नातातील किंवा ओळखीतील यस आणि यम या अक्षरावरून नाव सुरू होणारे 2 व्यक्ती तुमच्यावर प्रचंड जळत आहेत. हे लोक तुमच्या पाठीमागे तंत्र, मंत्र किंवा गुप्त कारस्थाने करून तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. या 2 नावांच्या लोकांपासून अंतर ठेवा.
आणि तुमच्या घरातील गुप्त गोष्टी, बँकेचे व्यवहार त्यांच्यासमोर चुकूनही उघड करू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, या शत्रूच्या कारस्थानांना न भिता तुम्ही यशाची नवी शिखरे सर करणार आहात. कारण आता तुमच्या पाठीशी साक्षात काळ उभा राहिला आहे. जे लोक कालपर्यंत तुमच्या गरिबीची थट्टा उडवत होते तेच आज तुमच्यासमोर हात जोडून उभे राहतील. शत्रूंचा दारुण पराभव होईल आणि तुमचे वर्चस्व प्रस्थापित होईल. आता शेवटच्या भागात मी तुम्हाला तो अंतिम महामंत्र सांगणार आहे, जो तुमच्या घरात आलेली लक्ष्मी कधीही बाहेर जाऊ देणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे या अंतिम महामंत्राची, जो तुमच्या दारी आलेली लक्ष्मी कायमची घरात खिळवून ठेवेल. कुंभ राशीच्या जातकांनो, जेव्हा शनी महाराजांची कृपा होते तेव्हा राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. 150 वर्षानंतर तुमच्या आयुष्यात हा सुवर्ण काळ आला आहे. पण ही श्रीमंती, हा मानसन्मान आणि हे अफाट सुख पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवण्यासाठी साधू महाराजांचा हा अंतिम आणि सर्वात शक्तिशाली नियम कान देऊन ऐका. लक्ष्मी हे चंचल असते. ती जितक्या वेगाने येते तितक्या वेगाने निघून जाते. जर तुमच्या हाती आलेली सोन्याची अंडी देणारी कोंबडी तुम्हाला कायमची तुमच्या जवळ ठेवायची असेल तर कधीही स्वतःच्या यशाचा अहंकार करू नका. जे लोक तुमच्या गरिबीच्या काळात तुमच्या पाठीशी उभे राहिले त्यांना कधीही विसरू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, आलेली लक्ष्मी घरात खिळवून ठेवण्यासाठी आणि अलक्ष्मीला घरातून कायमचे हाकलून लावण्यासाठी साधू महाराजांचा हा गुप्त तोडगा आजच लिहून ठेवा. दररोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्यानंतर घरात भीमसेन कापूर आणि 2 लवंगा एकत्र जाळा आणि त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा. या उपायामुळे घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. तसेच तुमच्या हातात पैसा टिकून राहील. यासोबतच श्री स्वामी समर्थ या नावाचा रोज 2 वेळा 11 माळी जप करा. यामुळे तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या भोवती नकारात्मक ऊर्जा येणार नाही. कुंभ राशी, लक्षात ठेवा, निसर्गाने तुमच्या कष्टाचे फळ देण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या कुंडलीतील 7.5चा कठीण टप्पा आता संपला आहे. त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता विश्वासाने पुढे जा. रोज सकाळी उठल्यावर आपल्या मातापित्यांच्या चरणाला स्पर्श करून आशीर्वाद घ्या. कारण त्यांच्या चरणाशी साक्षात देव वसलेला आहे. हा काळ तुमचा आहे. ही संधी तुमची आहे. उठा आणि लवकर आपल्या नशिबाचे सोने करा. स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत आहे. स्वामी तुमच्यावरील सर्व संकटे दूर करून तुम्हाला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य देतील. कुंभ राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर एक लाईक करा. कमेंटमध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.